तर या मोदींची अशी एक गँग असेल, जी गँग अजून आता 3 लोकांचे नावं पुढे आले. अनिल अंबानींचं आलं, सुरींचं आलं आणि मोदींचं आलं. आणखी अनेक लोक त्यामध्ये अडकलेले आहेत. खरं म्हणजे अजून पूर्ण फाईल बाहेर यायची आहे. पूर्ण फाईल बाहेर यायची आहे. फार थोडा मसाला खरं म्हणजे हा आता आपल्या हाताशी लागलेला आहे. एवढ्याच मसाल्यावरनं अनेक देशाचे लोक, मोठे मोठे लोक राजीनामा देत आहेत. पुढे मोदीचाही मसाला पुढे येणार आहे, मोठ्या प्रमाणात येणार आहे. कारण RSS आणि येथून आलेली माणसं किती विकृत असतात हे अनेक जगाने पाहिले. बिरसा क्रांती दल यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार. आज भारत देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये, विशेषतः युरोप खंडामध्ये एक नवीन प्रकरण अतिशय मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालते आहे. आणि त्या प्रकरणामध्ये विशेषतः राजकीय जी बडी बडी लोक आहेत, व्यावसायिक क्षेत्रामधले मोठी लोक आहेत, तुमच्या फिल्म मेकिंग या क्षेत्रामधली मोठी मोठी लोक, शाही परिवारातली काही लोक, हे सगळे लोक ज्यांना आम्ही आतापर्यंत आदर्श समजत होतो, जनतेपुढे त्यांची एक वेगळी छवी अशी निर्माण करण्यात आलेली होती, ही माणसं किती नीच प्रवृत्तीचे आहेत किंवा किती विकृत आहेत हे तुम्हाला या घटनेवरनं आता लक्षात यायला लागलेलं आहे. आणि म्हणून जो जेफ्री एप्स्टीन नावाचा हा जो ग्रस्त आहे, या ग्रस्तांनी सर्व या लोकांना या खेळामध्ये सामावून घेतलेला आहे. आणि हा खेळ किती विकृत आहे, म्हणजे त्याने स्वतः एखादं बेट विकत घ्यावं, त्याला विकसित करावं आणि त्यामध्ये या सगळ्या लोकांना एकत्र बोलवावं. आणि बोलावं कशासाठी, तर सेक्स स्कॅन्डल करण्यासाठी. लहान लहान मुलींसोबत या पद्धतीची विकृत चाळे ही मोठी मोठी माणसं त्या ठिकाणी करतायत. आणि ती आपल्याला आता जे व्हिडिओ बाहेर झालेले आहेत, ते आपण व्हिडिओ बघतोय, ती व्हिडिओ बघवत सुद्धा नाही आहे, इतक्या विकृत पद्धतीने हे त्या ठिकाणी काम करतायत. ही कोणत्या मनस्थितीमध्ये काम करतायत, कोणत्या स्तराची ही माणसं आहेत. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये एक चित्र, एक दृश्य दाखवायचं आणि व्यक्तिगत पातळीवरती आपण जर विचार केला तर एवढ्या विकृत पद्धतीने हे काम करतायत लोक. हे अतिशय घृणास्पद, खरं म्हणजे माणूस केला काळीमा भासणारं हे कृत्य आहे. आणि म्हणून या कृत्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. खरं म्हणजे 2005ला ही घटना पहिल्यांदा उघडकीत 2005ला आली. तर या कोणतो जेफ्री एप्स्टीन या ग्रस्ताने एका बालिकेला, 14 वर्षाच्या बालिकेला त्याने कशासाठी बोलावलं, त्याने बोलावलं त्याची मसाज करण्याकरता. आणि मसाज करताना या माणसाने त्या मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि किंबहुना प्रयत्नाने त्याने केला असतो. आणि ही मुलगी नंतर आपल्या आईला येऊन सांगते की माझ्याशी असा असा प्रकार झालाय. हे फ्लोरिडातली गोष्ट आहे. आणि मग तिच्या आईने सरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली त्याच्या विरोधामध्ये. आणि ती पहिली घटना. आणि मग ती घटना जेव्हा उघडकीस झाली तर तेव्हा जवळजवळ 30 मुलींनी त्या जेफ्री एप्स्टीन वरती यौन शोषणाचा आरोप केला. आणि हा आरोप केल्यावरती काय झालं, म्हणजे शासन किती मगरूर असतं ते आपण सध्या भारताच्या शासनावरनं बघतोय की त्याला पकडलं गेलं, अटक केली. आणि किती महिने जेलमध्ये राहिला, केवळ 13 महिने. हा 13 महिने जेलमध्ये राहिला. आणि त्याला ज्या ग्रस्तांनी बाहेर काढण्यासाठी मदत केली त्याला पुढे आपले डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वी राष्ट्राध्यक्षाच्या काळामध्ये ज्याने याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याला डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये त्याला मंत्री पदावरती घेण्यात आलं.
म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा आणखी असे वेगवेगळे लोक आहेत त्यात कसे सहभागी होतात हे याच्यावरून आपल्याला दिसते. आता खरं म्हणजे या संदर्भामध्ये आपल्या भारतातही लाट येऊ शकते. जसं अनेक देशांमध्ये त्याचा परिणाम फार भयानक होत आहे. अनेकांना असं वाटत असेल की या सगळं हे प्रकरण बाहेर आलं म्हणजे काहीच होणार नाहीये. असं अजिबात नाहीये. अनेक देशांमध्ये, आता खरं म्हणजे ब्रिटनमध्ये या मुद्द्यावरती 3 हाय प्रोफाईल मंत्रालयामध्ये काम करणारे माणसं, मिनिस्टर, 3 लोकांनी राजीनामे दिले आणि त्यांना राजीनामे द्यावे लागले. खरं म्हणजे त्यामध्ये पूर्व राजदूत आहे पीटर मॅडेल्सन, त्याच्यानंतर सल्लागार आहे ॲडम पेरी, पीएम कीर स्टारमर आणि स्टॉप मार्गन मॅक्सविन या ब्रिटनच्या लोकांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर स्लोवाकिया या देशामध्ये पूर्व विदेश मंत्री किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आपल्याकडे कोण आहे माहिती आहे? ते अजित डोभाल वगैरे, डोभाल या लेवलची माणसं. हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लाइचाक याने त्या एपिस्टिन आणि याचे 300 ईमेल आणि त्यांचे हजारो चित्र या पद्धतीनं त्यांनी पण राजीनामा दिला. त्याच्यानंतर स्वीडनमध्ये सिनियर डिप्लोमॅट ओआन रुबिस्टिन यांनी राजीनामा त्याच्या पदाचा दिला. नॉर्वेचे राजदूत मोना जूल यांनी राजीनामा दिला. अमेरिकेचे लेबर मिनिस्टर अलेक्स एकोस्टा यांनी राजीनामा दिला आपल्या मंत्रिपदाचा. आणि त्यानंतर लॅब प्रमुख जोईजी या इलो यांनी पण राजीनामा दिला. म्हणजे अनेक देशामध्ये त्याचं वादळ ज्या पद्धतीनं घोंगावत आहे. आता डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये जनतेचा उठाव झालेला आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प त्याच्यामध्ये त्याचं 12 ते 13,000 वेळा त्या फाईलमध्ये त्याचं नाव आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्पचं. आणि त्याचा एपिस्टिन सोबतचे अनेक फोटो, अनेक मुलींसोबतचे विकृत चाळे करतानाचे फोटो हे त्यामध्ये आलेले आहेत. आता खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या भारताचे सन्माननीय, आदरणीय, खरं म्हणजे त्यांच्याबद्दल काय काय लोक इथे बोलतात ते तर म्हणतात की मी काय बायोलॉजिकल नाहीच आहे, म्हणजे मी ईश्वरी माणूस आहे, ईश्वरी दूत आहे, असं काहीतरी तो बोलत असतो. आणि हा माणूस त्या फाईलमध्ये याही माणसाचे नाव आहे, याही माणसाचा फोटो आहे. त्याचं नाव म्हणजे आपले नरेंद्रजी मोदी यांचे नाव त्यामध्ये आहे. त्यांच्या सोबत अनिल अंबानी हा जो उद्योगपती आहे याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाव आहे. याचा तर व्हिडिओ प्रसिद्ध झाला की सुनहरी सुनहरी बाल वाले लडकिया मॅनेज करो, अरेंज करो, या पद्धतीचं. म्हणजे ही माणसं कोणत्या लेवलचा विचार करतायत, कोणत्या लेवलने हे चाललेलं आहे. आणि जर मोदी जर यामध्ये या पद्धतीनं जर तो त्या ठिकाणी वागला असेल, कारण एकंदरीत त्यांच्या कॅरेक्टरवरनं आपल्याला आता तर संशय यायला लागला. आतापर्यंत आपल्याला वाटायचं की याच्यावर लोक उगीच काहीतरी बोलतात, पण त्यांच्या पत्नीला सोडण्यापासून तर ती मध्ये एक मुलगी त्यांच्या विरोधात बोलली होती, तिचं नाव मी विसरलो. त्यानंतर स्मृती इराणी त्याच्याबद्दल काय काय बोलली, राणा कंगनावत आत्ता काही महिन्यापूर्वी त्या संदर्भामध्ये काय काय बोलली, किंवा अनेक लोक, अनेक महिला या संदर्भामध्ये. हा पेट्रोलियम मंत्री महाराष्ट्राचा हरजित सिंग सुरी, म्हणजे हा केंद्राचा, तो पण त्याच्यामध्ये आहे मोदी सोबतच. म्हणजे आता मोदी सोबत जर तो असेल तर या मोदींची अशी एक गँग असेल, जी गँग अजून आता 3 लोकांचे नाव पुढे आले. अनिल अंबानींचं आलं, सुरींचं आलं आणि मोदींचं आलं. आणखी अनेक लोक त्यामध्ये अडकलेले आहेत. खरं म्हणजे अजून पूर्ण फाईल बाहेर यायची आहे, पूर्ण फाईल बाहेर यायची आहे. फार थोडा मसाला खरं म्हणजे हा आता आपल्या हाताशी लागलेला आहे. एवढ्याच मसाल्यावरनं अनेक देशाचे लोक, मोठे मोठे लोक राजीनामा देत आहेत. पुढे मोदीचाही मसाला पुढे येणार आहे, मोठ्या प्रमाणात येणार आहे. कारण RSS आणि येथून आलेली माणसं किती विकृत असतात हे अनेक जगाने पाहिले. आताच एक त्यांचा एक स्वयंसेवक कोणीतरी मिश्रा नावाचा, तो आपल्या मुलीवरच बलात्कार करत होता. मिश्रा नावाचा एक कोणीतरी,
म्हणजे कुठल्या लेवलची माणसं विचार करतात आहेत. आणि म्हणूनच अशा माणसांच्या विरोधामध्ये आता भारतातही जनतेने मैदानामध्ये उतरलं पाहिजे. इतर देशामध्ये जनता मैदानामध्ये उतरत आहे, त्याच पद्धतीनं भारतात सुद्धा जनतेने मैदानात उतरलं पाहिजे. कारण जनतेने उतरल्याशिवाय मैदानामध्ये यांचं म्हणजे यांचा जो राजीनामा आपल्याला घ्यायचा आहे किंवा यांचा विकृत जे काही चाळे आहे यांचे, त्याच्या विरोधामध्ये कोर्टाने दखल घ्यावी. खरं म्हणजे आपलं कोर्ट दखल घेत नाहीये, कारण अमेरिकेच्या कोर्टाने दखल घेतली. ते कोर्ट तिथलं फाईल, ते एपिस्टिनचं फाईल ते जाहीर करते, ते लोकांकडे प्रसिद्ध करतायत. आणि खरं म्हणजे आपलं कोर्ट, आपल्या कोर्टाबद्दल काय बोलावं? त्याने वेगवेगळ्या पद्धतीनं कोर्ट मॅनेज करून ठेवलाय. कोर्ट त्या सरकारच्या विरोधामध्ये काही एक ब्रश सुद्धा काढायला तयार नाही. आपलं कोर्ट काय करणार आहे? आणि म्हणून कोर्ट काही करणार नाही, दुसरं कोणतंही व्यवस्था काही करणार नाहीये. म्हणून जर हे प्रकरण अशा विकृत लोकांच्या हातातून जर हा देश सांभाळायचा असेल तर जनतेला आता मैदानामध्ये उतरावं लागेल. एवढंच या प्रसंगी मी बोलतो.